सीएनजी ची प्लेट डायरेक्ट मशीनवरच टाकून आणली होती. काय विषय झालता चला सांगतो पुढं. तर कस काय मंडळी, सकाळच्या पारी आपली जी वॅगन घेऊन डायरेक्ट निघालो होतो कोरेगावला. कारण सणसवाडीतून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे सीएनजी टँक हायड्रोजन टेस्टिंग प्लांट. जर तुम्ही सीएनजी गाडी वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी. आपला प्लॅन कोरेगाव भीमा डिग्रजवाडी रोड डोमोस इथे आहे. रागा सीएनजी हायड्रो टेस्टिंग. या आतमध्ये. यांच्याकडे सर्व प्रकारच्या गाड्यांच्या सीएनजी टँकची हायड्रोजन टेस्टिंग होते. मी तर आलतो आपली वॅगनर घेऊन, कारण प्रत्येक 3 वर्षानंतर गाडीच्या सीएनजी टँकची टेस्टिंग करायला लागते. आपल्या गाडीच्या टँकची टेस्टिंग करायची ही दुसरी वेळ आहे. हायड्रोजन टेस्टिंग करायची म्हणल्यावर गाडीची टाकी डायरेक्ट मोकळी करून आणली होती. व्हेंटिंग एरिया आहे. इकडनं गॅस उडवला जातो. पूर्ण जर काय टँक मध्ये असेल ना तुमचा राहिलेला गॅस, तो पूर्ण उडवला जातो ह्या एरियामध्ये. तिथं लावून त्याला उडवला जातो. उडवणार म्हणजे काय, बॉम्ब बिम नाही लावणार, त्यातला गॅस रिलीज करून टाकणार. आवाज ऐकू शकताय तुम्ही, गॅस पूर्ण मोकळा होतोय. मग आपल्या गॅसची टाकीची हायड्रोजन टेस्टिंग होणार. चल, इथं आत यायची कुणाला परमिशन नसती, पण आपलं काय ब्लॉगर आहे म्हणलं काय या म्हणले आत्या. माझ्या आधी स्विफ्ट गाडीचं चालतं टाकीचं टेस्टिंग, त्याच्यामुळं त्यांचं चाललं होतं ते जोडायचं काम. म्हणलं जोडा लवकर, आपल्या टँकचं पण करायचं अजून टेस्टिंग झाल्यानंतर त्यांचं चाललं होतं प्लेट काढायचं काम. कारण जुनी प्लेट काढून नवीन प्लेट टाकतात. त्या प्लेटवरच ठरतं तुम्हाला सीएनजी मिळणार की नाही मिळणार. आपली होती आज शेवटची तारीख, त्याच्यामुळे म्हणलं करूनच टाकूया एकदाच. म्हणजे कसं 3 वर्ष काय बनच नाही. हायड्रोजन टेस्टिंगची प्रोसेस झाली चालू. म्हणले लय वेळ नाही लागत, 10-15 मिनिटात तुमची टेस्टिंग होऊन जाईल. मग काय, टेस्टिंग तर सक्सेसफुल झाली आणि टाकी 3 वर्ष अजून चालणार. याच गोष्टीवरती मॅनेजर साहेबांची घेतली गाठ. म्हणलं येतो आता. बरं म्हणलं ठीक आहे या. प्लेट केली चेक आणि मग काय म्हणलं आता निघाय पाहिजे इथून. सीएनजी भरू डायरेक्ट आता. पंपावरती गेल्यावर डायरेक्ट तुषार दादा भेटले होते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका तेवढं. तर चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.